मला तुमच्या बोलण्याचा अर्थ समजलाय आणि तो खूप छान सुद्धा वाटलाय. वीणा, मी तुला एक सुचवू का? नाही म्हणजे तुला राग नाही ना येणार? ते आत्ता कसं ठरवू मी? म्हणजे तुम्ही सुचवून बघा, मगच ठरवेन. तू मला प्लीज तुम्ही नको ना म्हणूस. खूप ऑड वाटतं यार. हो, आपण धड एकमेकांना ओळखत सुद्धा नाही आणि असं पहिल्याच भेटीत अरेतुरे करणं बरं वाटत नाही ना. येस, यू हॅव अ पॉइंट. सो लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी प्रभास. हे काय झालं? हे बघा, तुम्ही तुम्ही प्लीज निघा. काय बोलतेस तू? प्लीज तुम्ही या आता, प्लीज. एक मिनिट, म्हणजे असं काय झालं अचानक? हे बघा, मी आता तुमच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत. काय झालंय? हा म्हणजे माझी कुठे चूक झाली आहे का? ऐक ना, एकदा शांतपणे माझं बोलणं ऐकून घे ना. वीणा. वीणा? अच्छा, तर तिचं नाव वीणा आहे तर. अच्छा अच्छा अच्छा, ती घुंगरूवाली जिचा घुंगरू तुझ्या जीप मध्ये अडकला होता, राईट? मिकी, तो घुंगरू तिचा होता की नाही ते मला माहित नाही, बट येस, फायनली मला खरी वीणा भेटली. खरी वीणा म्हणजे? काही नाही ग, खूप मोठा घोळ झालाय. म्हणजे कुलकर्णी काका, काल तुमच्या इथे एक मुलगी आली होती. आय गेस तिने कुठलं तरी गाणं सुद्धा गायलं होतं. अहो, ती वीणा, अभ्यंकर गुरुजींची मुलगी. मंदिरातच चालली आहे आरतीसाठी. वीणा, म्हणून मला तुला एकच विचारायचं की तू माझ्या बँड मध्ये गाशील? माफ करा, पण ह्या खऱ्या आवाजाच्या काही मर्यादा आहेत. एनिवे, आता फायनली मला खऱ्या वीणाला कन्व्हिन्स करायचंय. मी की तेही लवकरात लवकर. ते करशील तू, पण मला सांग ना, वीणा दिसायला कशी आहे? गोड, अगदी तिच्या आवाजासारखी. सिंपल, हृदयाला भिडणारी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे छे, बाबा कुठे आज? बाबा नाही आहेत आज ब्रेकफास्टला. त्यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे, तिकडे गेले. अरे हा, कार्तिकी एकादशी झाली ना आत्ताच, त्यामुळे लग्नाचं सीझन जोरात सुरू होणार आहे आता. हो ना, म्हणजे आता प्रभासने मनसनचं ऐकलं असतं तर त्याचंही लग्न ह्याच सीझन मध्ये झालं असतं ना. मामा, तन्वी सरपोतदारशी झालं असतं असं म्हणायचंय का तुला? मग काय? करेक्ट. होणार. प्रभासचं लग्न तन्वी सरपोतदारशीच होणार. मिस्टर सरपोतदारांची बोलणं झालंय माझं. आज उत्तराची अपेक्षा आहे मला. बघू. डोळ्यांनी गप्पा मारून झाल्या असतील तर हातानी खाण्याचं काम करा. हो हो. गुड मॉर्निंग अत्तू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड एव्हरीवन. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे प्रभास, तू आज घरी कसं काय? म्हणजे तुझा बँड वगैरे बंद झाला का?
काका, अरे बँड कशाला बंद होईल माझा? गंमत रे. सो सॉरी, मी आलोच. याचं बरं आहे, याच्या बेशिस्त वागण्याचं सुद्धा कौतुक होतं आपल्याकडे. कालच्या सोहळ्यामध्ये किती अप्रतिम गायलीस तू. अगदी तल्लीन होऊन मनापासून गायलीस. असंच गात राहा. वीणा, खरं सांगू, तुझ्या गळ्यात ना सरस्वती आहे. कुठल्याही प्रकारचं शास्त्रोक्त शिक्षण न घेता तू इतकी सुंदर गातेस. अशीच कायम गात राहा. मामा, अरे हे तू कधी आणलंस आणि काही बोललाही नाहीस तू. वीणा, मी हे विकत नाही घेतलं. खरं तर मला हे कोणीतरी काही वर्षांपूर्वी भेट म्हणून दिलं होतं आणि तेच मी तुला देतोय. मामा, तुला मिळालेली भेटवस्तू मला का देतोयस? एक विचारू, कोणी दिली रे तुला ही भेटवस्तू? होती एक. होती एक व्यक्ती, ज्या व्यक्तीला माझं गाणं आवडलं होतं. आणि कोण होती ती व्यक्ती? तीच व्यक्ती ज्या व्यक्तीला माझ्या गाण्याचं कौतुक होतं ती. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर राहू दे. पण मामा, ही तुला मिळालेली भेटवस्तू आहे आणि अरे तिने किती प्रेमाने दिली असेल तुला ही. खरंय, खूप प्रेमाने दिली होती. पण वीणा, आता ह्यावर तुझा अधिकार आहे. कारण ही वस्तू माझ्याकडे असून नसल्यासारखी आहे. कारण ना माझ्याजवळ माझं गाणं आहे, ना ती व्यक्ती. मामा, जाऊ दे, तू जास्त विचार करू नकोस. हे नीट जपून ठेव आणि अशीच कायम गात राहा. शैलजा. मिस शैलजा सदावर्ते. सॉरी, मिस शैलजा सदावर्ते. मला फक्त इतकंच विचारायचं होतं की का इथली सगळी खाती अचानक बंद का करता तुम्ही? कारण इथल्या खात्यामध्ये पैसे ठेवणं म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट वाटते मला. आणि शैलजा सदावर्ते डेड इन्व्हेस्टमेंट मागे तिचा वेळ खर्च करत नाही. मग ती इन्व्हेस्टमेंट पैशांमधली असो किंवा नात्यांमधली.
course, of नक्की course. केलंयस ना त्याला? अरे हे बघ, हा बघ. आला, विठ्ठल पावलेला माणूस आला. चला चल चल चल. इतनी बड़ी बात है भाई, पार्टी तो बनती है. आणि किती दिवस झाले आपण पिझ्झा खाल्ला नाही, बर्गर खाल्ला नाही आणि मोमोज पण खाल्ले नाही. येस. अगं हो, चिल चिल चिल. ओके, कॉंग्रॅच्युलेशन ब्रो, यू फायनली डन इट. हा, आणि तू म्हणाला होतास ना की वीणाच्या नावाची खुर्ची हवी आहे, वीणा आल्यानंतर तिला द्यायची आहे वगैरे वगैरे, राईट? या, सो ती खुर्ची रेडी आहे, ती आली आहे आणि ती खुर्चीवर बसून तुझी वाट बघतीये. सो चल रे चल, सुष्मिता वाट बघते तुझी, चल लवकर. अंकल, सुष्मिता नाही रे, वीणा. तेच ते ग, सुष्मिता म्हणजेच वीणा. गाईज, तुम्हाला ना समजत नाही ऍक्च्युली. म्हणजे प्रभास, सगळं समजलंय हा आम्हाला. उगाच आता साळसूतपणाचा आव नको आणूस. एवढ्या ट्रिप्स केल्यास तू संगमनेरला, शेवटी तू सक्सेसफुल झालासच. यार मी अजूनही शॉक मध्ये. म्हणजे ते शॉक वगैरे सगळं जाऊ दे, ती किती वेळ वाट बघते. चल, जा तिला भेट, जा. तू जा रे, जा, 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 देवाचे उपकार आहे तुझ्यावर. जा जा. थांब ना जरा, थांब. आधी त्या दोघांना भेटू दे, त्याचा शॉक कमी करू दे, मग आपण जाऊ ना. नसेल पण ऐक ना, आपण आपला सहवास वाढला ना की मी तुला कळत जाईन रे. आणि आणि मग मला खात्री आहे तुला मी नक्की आवडेन. अरे पण मला सहवास पण नकोय तुझा तर. हो का? मग मला संगमनेरला भेटायला यायचंस त्याचं काय? तेव्हा तर कधी नाही म्हणालास की तुझा सहवास नकोय. एक मिनिट. मी संगमनेरला तुझ्यासाठी कधीच आलो नव्हतो. मी वीणाला भेटायला यायचो, आणि ते काय यायचो ना त्याचं कारणही तुला चांगलंच माहितीये. पण भेटलास मलाच ना. हे बघ प्रभास, तुला मी आवडते आणि मला ते जाणवतं तुझ्या वागण्यातनं, बोलण्यातनं. उर्मी, मला तू अजिबात आवडत नाहीस. मग कोण आवडतं? वीणाताई? मला वीणाचा फक्त आवाज आवडतो. आणि मला तू. हा तुझा प्रॉब्लेम आहे आणि त्याचा उपाय तूच आहेस. उर्मी, माझं ऐक. हे ना, हे सगळे तुझे मनाचे खेळ आहेत. त्यात मला अडकवू नकोस. तू इथून जा, प्लीज जा. असं ना, माझा पेशन्स संपण्याच्या आत जा, नाहीतर मी काहीतरी बोलून जाईन, तू हर्ट होशील. प्लीज जा. ठीक आहे, आत्ता जाते. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव प्रभास, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम. आणि कायम असेल. आणि हो, नकार ऐकायची सवय नाहीये मला. त्यामुळे मला जे आवडतं, जे हवंय ते मी मिळवतेच. गौर से देखिए, यही है वो लड़का जो उस गलत लड़की के पीछे भाग रहा था और अपना टाइम वेस्ट कर रहा था. तुम्ही आता ज्या चेहऱ्याकडे बघताय त्याचं नाव प्रभास सदावर्ते असून तो नाशिकचा रहिवासी आहे. आणि त्याने संगमनेर मधल्या वीणा अभ्यंकर या मुलीला आपल्या बँड मध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. तिच्यासाठी रात्र दिवस एक केले. पण दुर्दैवाने ती मुलगी वीणा अभ्यंकर नसून भलतीच कोणीतरी निघाली. प्रभासला हवा असणारा आवाज फसवा निघाला. प्रभास आता कसं सगळं सहन करणार आहे? फसवणुकीचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर साफ साफ दिसतंय. सॉरी यार प्रभास, बट एवढा मोठा पचका होताना मी कधीच बघितला नव्हता यार, कधीच नाही. आय मीन सिरियसली ब्रो, म्हणजे तू काय ते
आवाजाचा चेहरा यावर निबंध वगैरे लिहिला असेल रे हा? आणि तो चेहरा कोणता तरी भलताच निघाला. मला सांग रे, या चेहऱ्याचा आवाज तू तरी ऐकला होतास का? अरे प्रभास, आता ना गडबड झाली. माझ्या मेलीचं नशीबच फुटकं. बाहेरी राहून सुद्धा सासूरवास आहे ग बाई, नुसता सासूरवास. एकतर एवढी दुखणी काढते मी अंगावर, पण त्याचं कुणाला काही आहे का बघा. माझी 4 कामं करायची सोडून स्वतः धडपडून बसतात लोक. आणि मग काय, मी आहेच या राणीची दासी. फक्त टाळी वाजवून या दासीला हाक मारायची बाकी ठेवलंय. बाई 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 बाई, 2च हात आणि 10 कामं. बाजूला तुझं काय आता? आणि हे कसलं पुस्तक घेऊन फिरतेस? शाळा कॉलेजात असताना कधी अभ्यास केला नाहीस आणि आता हे काय चाललंय ग तुझं? किती बोलशील मम्मा? देवाने तोंड दिलंय म्हणून सगळं मीच बोलणार असा काही रूल नाहीये. आणि ऐक, तुझा स्वयंपाक झाला असेल नसेल तू बाहेर जा. तूच ग तुलाच काळजी आहे बघ माझी. हे बघ, सगळा स्वयंपाक तू करू नकोस. मी ना थोडी मदत करेन तुला. तुला येतो पास्ता? पास्ता? अगं, अभ्यंकरांच्या घरात जेवायला फोडणीचं वरण आणि भात बनतो, पास्ता फेस्ता नाही. अच्छा, तर तुला असं वाटलंय की मी आपल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवणार आहे? मग मम्मी नाही ग, मी ना माझ्या होणाऱ्या आहोंसाठी बनवणार आहे पास्ता. उर्मे, कोण आहो? काय बडबडतेस ग? तू विसरलीस का? अग माझा राजकुमार, त्याच्यासाठी सगळं घाट घालणार आहे आम्ही. आधी आमच्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी बनवायला शिक. राहू दे. काय करतेस हे? थांब जरा मम्मी. अहो वंस, त्यांचं बोलणं तरी पूर्ण होऊ दे ना. मला हेच सांगायचं होतं की ज्या मुलाला लग्नामध्ये इंटरेस्ट नाहीये त्या मुलाच्या गळ्यात मी माझी मुलगी का मारायची? म्हणजे त्याच्याशी लग्न करून माझ्या मुलीचं आयुष्य वेस्ट होणार. त्याच्यापेक्षा जर मिहिरशी लग्न करून ती तुमच्या घरची सून म्हणून आली तर ती आम्हाला चालेल, रादर जास्त आवडेल. आमचं ठरलंय, हे बिझनेस डील फायनल व्हायचं असेल तर तन्वीचं लग्न मिहिरशीच झालं पाहिजे. आणि तसंही तन्वीला मिहिर आवडतो. ही इज सो नाईस अँड केअरिंग. एवढ्यातच कळलं तुम्हाला? अच्छा, म्हणजे मिस्टर सरपोतदार इथे आले नाहीत, आजारी असल्याचं कारण दिलं, त्यामागे हे सगळं होतं. तर त्यांनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली. ठीक आहे मिसेस सरपोतदार, तुम्ही तुमचं मत सांगितलं. आता मी माझं मत सांगते. मला हे लग्न मान्य नाही. तन्वीला जर या घरची सून म्हणून यायचं असेल तर माझ्या प्रभासची बायको म्हणूनच यावं लागेल. पण आत्या काय प्रॉब्लेम आहे तुझा? या केसमध्ये सुद्धा तुझं सरपोतदारांबरोबरचं डील ऑनच राहणार आहे ना? डील मध्ये जे लिहिलंय तेच शैलजा सदावर्ते फॉलो करते. आणि एकदा घेतलेला निर्णय शैलजा सदावर्ते कधीच बदलत नाही. पुन्हा गीत येन ते जुळोन भंगल्या सुरातुनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात, तीच चैत्र यामिनी. एकांती मज समीप तीच तू ही कामिनी, तीच
तू ही कामिनी तोच चंद्रमान भात. ज्याचं चारित्र्य चिखलाने माखलंय त्याच्या चेहऱ्यावरचा चिखल साफ करायची काहीच गरज नाहीये. कागदावर सुद्धा फुल्या मारायला जमतात का तुम्हाला? मला वाटलं फक्त नात्यांवरच जमतात. इथल्या खात्यामध्ये पैसे ठेवणं म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट वाटते मला. आणि शैलजा सदावर्ते डेड इन्व्हेस्टमेंट मध्ये तिचा वेळ खर्च करत नाही. मग ती इन्व्हेस्टमेंट पैशांमधली असो किंवा नात्यांमधली. हे बघ, इतर कोणी असतं ना तर मी खरंच तुला काहीच म्हटलं नसतं, पण प्रभास आहे इथे. अगं त्याच्या बँड मध्ये गायची ऑफर मिळाली आहे ताई, तुला कळतंय का? मला तर ना शब्दातही मांडता येत नाहीये. मग मांडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, कारण मला नाही ऐकायचं उर्मी. तुझा प्रॉब्लेम काय आहे ताई? ताई तुला माहितीये प्रभासची रिहर्सल रूम, त्याची रिहर्सल रूम म्हणजे जादू आहे, जादू. आणि त्यात प्रभास, तो तर सुरांचा बादशाह. तो एकदा गायला लागला ना की इतर कुठेच कोणाकडेच लक्ष जात नाही, फक्त त्याचं गाणं ऐकत राहावं असं वाटतं. त्या दिवशी मी त्याचं गाणं ऐकलं आणि ओके I like it. परत ओके ओके. हे प्रभास आला वाटतं. प्रभास आला वाटतं. एक काम कर, हा आम्ही होतो पुढे, तुम्ही या आरामात. हाय, काय बाहेर निघालात? इथे थांबून काय करू? तुझं रोजचं वीणा पुराण सुरू होईल ना. नाहीतर काय, सेम ओल्ड स्टोरी. लेट्स गो कॅश. काका थांब ना यार तू तरी. ऐक ना, मला ना भूक लागलीये, मी ना खाऊन येते काहीतरी. हा, खाऊन येते. अंकल, ओम नमो सिद्धाय मम अरिष्ट निवारणाय मम कार्यक्रम सिद्धाय नमः. हे माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत. वा, हेच असे वागले तर माझं काय होणार आहे? हाय, चला कुठे जाऊन बोलूया? आलं का रे संगमनेर? प्रभास हा काय करतोय इकडे? काय करतोय म्हणजे? मित्र आहे माझा, तो सोबत आलाय माझ्या. आपण दोघांनीच भेटायचं असं ठरवलं होतं ना? उर्मी, मी इथे हाय हॅलो करायला आलेलो नाहीये. तू मला म्हणाली होतीस जर मी तुला भेटलो तर तू वीणाला माझ्या बँड मध्ये इन करण्यासाठी तिला कन्व्हिन्स करशील, म्हणून मी भेटलोय. आणि तसंही आपण भेटणार एवढंच ठरलं होतं. प्रभास, अरे आपण भेटणार म्हणजे आपण दोघंच भेटणार, हे साहजिक नाहीये का? काय पण म्हणजे माझा मित्र माझ्या सोबत आला तर काय प्रॉब्लेम काय तुला? आणि तो फक्त माझा मित्र नाहीये बरं का, माझ्या फॅमिली मेंबर सारखा आहे मला तो. आणि तसंही प्रायव्हेट काहीच बोलायचं नाही आपल्याला इथे. हे तुझं तूच ठरवलंस. उर्मी, तुला जे काही बोलायचं असेल ना ते तू पटकन बोला.
तू थांब. हाय, ऐका ना, सॉरी पण तुम्ही थोडा वेळ कुठेतरी जाल का? म्हणजे कसं आहे ना, मला ह्यांच्याशी तो थोडंसं- कुठेही जाणार नाहीये. अरे ठीक आहे, मी इकडे मिसळपोळी खाऊन येतो तोपर्यंत. अंकल थांब, तो कुठेही जाणार नाही. काय करतोयस तू? काय फालतूगिरी चालली आहे तुझी? एका मुलीला भेटायला येताना कोणी असं मित्राला आणतं का रे? तू सांग जा त्यांना कुठेतरी जायला, म्हणजे आपण बोलू शकू. जा. उर्मी ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये? कारण तू जे बोलतेस ते मला पटत नाहीये. इनफॅक्ट ते चुकीचं आहे. मग तू जे काही वागतोयस ते पूर्णपणे योग्य आहे का? आपण हे असं भेटायचंय का 4 चौघात? हो, तुला जे काय बोलायचं आहे ना ते इथेच बोलायचं, याच्या समोर. नक्की? हो. बरं ठीक आहे, मग मी एक काम करते, मी निघून जाते इकडनं, तू बस तुझ्या मित्राबरोबर. अंकल चल. प्रभास, आई, तुझ्या कामाचं काय मग? माझ्या कामाचं मी बघून घेईन, आणि तसे माझं काम होण्यासाठी माझ्या मित्रांचा अपमान मी कधीही होऊ देणार नाही. धक्के मारून हाकलून देईन तुला, पण तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाला स्पर्श करायची पण इच्छा नाहीये माझी. ओके, येतो बाय, काळजी घे. येतो. मिस्टर अभयंकर, रघु. चल रे. बायको, गुड नाईट. HD TC, बाय. चिका सॉरी. का? हा उर्मीने केलेला पसरा तुला आवरायला लागतो. पण एवढं काय ग त्यात? उर्मी कोणी परकी आहे का? पण तरी वीणा, हे पियू काय आहे? पियू म्हणजे प्रभास आणि उर्मी. काय म्हणजे हे इथपर्यंत आलंय प्रकरण? त्याहीपेक्षा पुढे गेलंय. म्हणजे चिका, काल उर्मीने प्रभासला प्रपोज केलंय. चिका ग हसतेस काय? मला उर्मीची किती काळजी वाटते माहितीये का? सॉरी, खरंच सॉरी. आणि तिला मी बँड मध्ये यासाठी हवी आहे कारण माझ्यासोबत तिला सुद्धा येता येईल आणि प्रभासला भेटता येईल. वीणा, माझा उर्मीसारखा स्वार्थ नाहीये, पण जर तू बँड जॉईन केलास ना तर मला फार आवडेल. तुला परत परत तेच तेच ऐकायला खूप आवडतं का? मी तुला सांगितलं ना एकदा की मला बँड मध्ये नाही गायचंय. आणि मी सुद्धा तुला किती वेळा सांगितलंय, विचार करायला काहीच हरकत नाहीये. मला बघ, सत्य आहे. प्रभास, ठीक आहे, बस ना तू. बस. ओकेस? ओके. बरे बा, कोणीतरी वीणा होती. कोण आहे वीणा? नाही म्हणजे तुझ्या तोंडून कधी नाव ऐकलं नाही ना हे. आणि इफ आय एम नॉट रॉंग, तुझ्या बँड मध्ये सुद्धा कोणी वीणा नाहीये, राईट? हा, अजूनपर्यंत नाहीये, पण लवकरच ती असेल. म्हणजे? अगं म्हणजे या वीणा नावाच्या मुलीला ना मी माझ्या बँड मध्ये सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करतो. एवढंच ना? तू? अगं ऑफकोर्स तेवढंच. तिचा आवाज मला आवडला आणि म्हणूनच मला ती बँड मध्ये हवी.
चिल. चल मी येतो. हो, मलाही निघायचं ऑफिसला. बाय बाय. बाय. आत्तू, ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्या मनासारख्या नाही झाल्या तर चिडचिड करून काहीच फायदा होत नाही. त्याने आपल्याला त्रास होतो आणि समोरच्याला त्याची जाणीव सुद्धा नसते. काय झालं? आत्तू, काय काय होतं तुला? तू ओकेस ना नक्की? मगाशी पण उचक्यात होत्या. पाणी ते पाणी ते. हो घे. आत्तू, लहानपणी जेव्हा मला सतत उचक्या यायच्या ना तेव्हा आजोबा मला सांगायचे की तुझी नक्कीच कोणीतरी आठवण काढत असणार. तू नावं घे, मित्रांची, नातेवाईकांची. ज्याचं नाव घेतल्यानंतर तुझी उचकी थांबेल ना ती व्यक्ती तुझी आठवण काढत असणार. हे तू, आपण हे तुझ्यासोबत ट्राय करूया ना? नाही म्हणजे मला माहिती आहे असं काही नसतं, बट लेट्स जस्ट गिव्ह इट अ ट्राय. तू दिस इज समथिंग न्यू. नाही म्हणजे नाव घेतल्यानंतर उचकी थांबणं हे नॉर्मल आहे, बट फोन आल्यानंतर उचकी थांबणं, हा, दिस इज स्ट्रेंज. हा, बाय द वे, तू कुणाचा कॉल होता? तुला निघायला उशीर होत असेल ना? तू हो पुढे, मी थोड्या वेळाने येते. ओके बाय. चिका, मगाशी मी रिक्षात तुला काही बोलले नाही, पण काय चाललंय तुझं नक्की? काय? कुठे काय? तुझं लक्ष नाही अजिबात. अगं मी तर एका केस बद्दल विचार करत होते ना म्हणून. अगं खरंच वीणा. पण मग सांगायचं ना. तुमची औषधांची पिशवी बहुतेक गडबडीत तिथेच राहून गेली. ठेवतो इकडे. थँक्यू रे प्रभास, खरंच. वीणा ऐक ना, मी तुला म्हणत होते ना मी एका केस बद्दल विचार करते, तर मला वाटतं की मलाच त्या केसमध्ये लक्ष द्यायला लागेल. तर मी जाऊन येते पटकन. हा, आणि तेवढं पिशवी घेऊन आलाय ना तर त्याच्याशी नीट बोल, कळलं? मी येते. हा, प्रभास सर एक नंबर डायल करतोस का जरा? का? तुझा बॅलन्स संपलाय? सॉरी. हे घे, तूच डायल कर. अरे तू ह्याच्या आधी पण वीणाला मदत केलेलीस ना, आणि आता पण तू ही पिशवी घरी आणून दिलीस, तर उद्या तुला काही मदत लागली ना तर मला नक्की कॉल कर. हा, ओके. हा, मी येते. वीणा बाय. बाय. वीणा, प्लीज ऐकून घे माझं. हे बघ, हे असं तुझ्या मागे मागे फिरणं मला सुद्धा खटकतंय, पण तुझा आवाज मला ते करायला भाग पाडतोय. ग, तू मला भेटायला आलायस ना? मला माहित होतं, खात्री होती मला तू नक्की सरप्राईज देशील मला. उर्मी, मी तुला ऑलरेडी सांगून झाले की मला. सॉरी, हे असं सतत नको रागवूस माझ्या. यार, हात सोड ना तू माझा.